सगळी विकत घेऊन काम होत नाहीत. विकत ज्यांना घेतलं त्यांना सुद्धा लळा लावावा लागतो, तर जीवनामध्ये काम होतं. नमो माय भाषा. मला असं नेहमी वाटतं की संतांचा अवतार हा जीवाला परमार्थ सोप्या पद्धतीने सांगण्याकरता आणि करून घेण्याकरता झाला. एखादी गोष्ट आपल्याला जमेल असं जेव्हा वाटतं तेव्हाच मनुष्य त्याच्याकडे प्रवृत्त होतो. योग, याग, जप, तप, ध्यान, धारणा कुठे सर्वसामान्य माणसाला? बाईचं नवऱ्यापासून ध्यान हटत नाही, नवऱ्याचं बायकोपासून ध्यान हटत नाही. बायको जवळ नसलं तरी नोकरीतलं ध्यान बाजूला सरत नाही. कडक साहेब स्वप्नात सुद्धा दिसतो, देवाचा प्रश्न उद्भवत नाही. अशी अवस्था असताना या कलियुगामध्ये केव्हा ध्यान, केव्हा जप, केव्हा तप, आणि काय धरावं आणि काय सोडावं? परमार्थ करायला लागल्यानंतर माणसाला असं वाटतं काहीतरी सोडलं पाहिजे, पण काहीतरी सोडतो. जे सोडायचं ते सोडत नाही. करतो पण काहीतरी करतो. तेव्हा मला असं वाटलं कृष्णचरित्र आनंदात चालू आहे, आणि कृष्ण हा असा आहे की ज्यांनी काही सोडलंही नाही आणि ज्यांनी काही धरलंही नाही. हे कृष्णावताराचं वैशिष्ट्य आहे. संसारिक होता होता, नव्हता नव्हता, दोन्ही रूप त्याच्यात पाहायला मिळतात. त्यांनी सोडलंही नाही आणि त्यांनी धरलंही नाही. जैसे जळात पद्मपत्र, पाण्यामध्ये जसं कमलपत्र असावं पण पाण्यात असून ते अलिप्त असतं. माणसं म्हणतात संसार सोडावा. कुणाला सुटला? हे कुणाला सुटला सांगा ना? बायको सुटली म्हणजे संसार सुटला नव्हे, आणि नवरा केला नाही म्हणजे संसार नाही असं समजण्याची गरज नाही. माझ्या दृष्टिकोनातून ज्याला पोट आहे त्याला संसार आहे, जिवंत आहे त्याला संसार आहे. कुणाला सुटला संसार? नाही का? हे जाणून अभंग लिहिलाय महाराजांनी. घरदार प्रपंच बायका मुलं म्हणजे संसार समजू नका. अहो, बायका पोराचा संसार नसेल तर शिष्य जमतात, त्यांचा संसार होतो. मुलाबाळातली भांडणं नसतील तर शिष्यातली असतात. मुलं दटावून तरी ऐकतात, पण शिष्य शेवटी गुरुची जागा पटकवायला बघतात. म्हणजे हा तर त्रास जास्तीच, म्हणजे हा भयंकर त्रास नाही का? पोरग काय करून करून करताय, करेल काय करील, हाकलून द्याल घरातून. शिष्य तुमचं ज्ञान तुमच्याकडून घेईल, तुमच्याकडे शिकेल, आणि एक दिवस तुमच्याच डोक्यावर हात ठेवील. म्हणजे आला ना संसार. मग त्याचं खंडन करता करता आणि तुमचं मंडन करता करता आपलंच मुंडन केव्हा झालं? त्याचं खंडन, आपलं मंडन, नवे नवे शेवटी आपलंच मुंडन केव्हा झालं हे आपल्यालाच कळत नाही. म्हणून आमचे वारकरी संत हे सगळे संसारिक होते. संसार काही वाईट नाही, वाईट वागला तर वाईट आहे बरं का? हो, कोणती गोष्ट स्वयंपाकातली वाईट नाही, पण वाईट केली तर वाईट आहे, वाईट शिजवली तर वाईट आहे बरं का? आळणी, हे बघा, आळणी झालं तरी वाईट आहे आणि खारट झाले तरी वाईट आहे, पण बरोबर झालं तर योग्य आहे. बोलणं समजलं? मीठ कमी पडलं तरी बरोबर नाही, जास्ती झालं तरी बरोबर नाही, पण योग्य प्रमाणात मीठ असणं याच्याशिवाय जेवण नाही. तसं संत आम्हाला शिकवतात योग्य प्रमाणात संसारात कसं राहावं. एवढाच आजच्या कीर्तनाचा. पुष्कळ समाज आज आलाय, भरपूर आलाय आज. अगदी जागा नाही हो, जागा नाही हे चांगलं आहे, पण तुम्ही निजू नका, जागे राहा. आणि आपली वेळ तशी काही म्हणजे झोपण्याची वेळ नाही.
नाही तर कालच मी सांगितलं आपल्याला की माणसांचा एक प्रयत्न असतो की कीर्तनामध्ये झोप लागते. काही काही माणसं आम्हाला सांगतात एरवी झोप लागत नाही पण तुमच्या कीर्तनात लागते. असं जर आता एखाद्याने सांगितलं तर आमचं भाग्य समजावं की जे डॉक्टरच्या गोळीने काम झालं नाही ते आमच्या कीर्तनात घडलं, आम्ही त्याच्यातही आनंद मानतो. तेव्हा थोडासा भाग असा आहे की परमार्थ करत असताना नेमकं काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे जर कळलं तर त्याच्याकरता हे कीर्तन आहे. कृष्णचरित्र रोजचं चालूच आहे, पण कृष्ण परमात्मा असा आहे, अलौकिक जीवन, अलौकिक दर्शन, अलौकिक संसार आणि अलौकिक परमार्थ हे कृष्णाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याच्याकरता हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये महाराज म्हणाले, आसोनी संसारी जिवे वेगुकरी, आसोनी संसारी जिवे वेगुकरी, आसोनी संसारी जिवे वेगुकरी, आसोनी संसारी जिवे वेगुकरी. वेद शास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. वेद शास्त्र उभारी पाया सदा, वेद शास्त्र उभारी पाया सदा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. असोनी संसारी नसोनी नाही. काही काही माणसं अर्थ असा करतात काय अगदीच करू नको म्हटलं की माणसाला बरं वाटत नाही म्हणून म्हणतायत असोनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणून अहो तसं नाही आहे. बरं संसार सोडून जा म्हटलं, कुठे जाता सांगा भाऊ. अहो जन्म मरणाचा संसार आहे. मी अनेक वेळा सांगितलंय संसाराच्या व्याख्या प्रत्येकाच्या भिन्न आहेत. जो तो आपापल्या स्टँडर्डनी व्याख्या करतो. गंमत म्हणून मी सांगतो तुम्हाला, ज्याची त्याची संसाराची व्याख्या भिन्न करतो मनुष्य. बरं का, सांगू का? ते म्हणाल सांगायला बसलाय मग सांगा की. काय मी गमतीने सांगत असतो, प्रत्येकाचा संसार निराळा. ही छोटी छोटी पोरं बसलीत ना माझ्यासमोर, त्यांचा संसार काही निराळाच असतो. गोट्या पत्ते. आमच्या लहानपणी बरं का आम्ही बैदुल खेळायचो. बैदुल माहिती आहे की ना, आता नवीन शब्द आहे ते, म्हणजे जुन्या काळातले नवीन शब्द. माणसाच्या लक्षात येत नाही. अशा गोट्या मोठ्या अशा खेळायच्या, मग त्या साठवायच्या बरं का. मग ते दगडाची टाकून ते कुठे सिगरेटची पाकिटं पोरं बिरं जमा, मग ती जमा करायची. मग तुझ्याकडे किती? 100. माझ्याकडे किती? 50. आणि याचा संचय करणं नामे संसार. लहानपणचा संसार. क्रिकेटची बॅट, हा माझ्याकडे पॅड सुद्धा आहेत. म्हणजे जसे एखादी बाई कौतुकाने म्हणते ना, आमच्याकडे 3 डोर फ्रीज आहे, तसं. म्हणजे आता नेमकं कळलं ना तुम्हाला. काय म्हणण्यातली उत्सुकता तीच, हिनवण्याची अवस्था तीच. तुझ्याकडे बॅट आहे तर माझ्याकडे बॅट प्लस पॅड. तुमच्याकडे 1 डोर आहे तर आमच्याकडे 3 डोर. अहो संसार आहे. प्रत्येकाची संसाराची व्याख्या भिन्न. लहान मुलांना ते क्रिकेटची बॅट, पत्ते, अमक तमक, हा त्याचा संसार. मोठा झाल्यानंतर बायकाचा संसार निराळा. आत्ता सांगितलं काय, 2 बायका भेटल्यानंतर त्यांची व्याख्या काय, कसं काय चाललंय ताई, काय ग रेखा, कसं काय चाललंय तुझं. नुसत्या रेखा राहू नका, सुरेखा वा. नाही तर उगीच आपलं आम्ही रेखा म्हणायचं आणि तुमचं जाऊ द्या. काय तेव्हा काय ग कसं काय, चांगलंय की, हे बघ की
हा, लग्नात फक्त पाऊण तोळ्याची होता, आता 3.5 तोळ्याची केली. संसार काय, हा साड्या घेतल्या नवीन, हे म्हणले आता गणपती आलेत पैठणी घेऊ. संसार. बाई याच्यापेक्षा जास्ती काही चर्चा करणार म्हणजे सामान्य बायकाचं म्हणतोय, ते पुलंनी लिहिलेल्या अतिविशाल महिला त्यांच्याबद्दल बोलत नाही. काय सामान्य बायका इथे असतात, ते काय संसार तेवढ्या पुरतच असतो. साडी घेतली खुश, तर का. आणि आपल्या जीवाभावाला एक 400-500 रुपये साडीच्या पोटात असले, बघा कशा अनुभवाने हसल्या, काय खुश झाल्या बघा. त्यांना साडीच्या पोटात म्हटल्यावर त्यांना वाटलं मला कसं दिसलं. यालाच म्हणावं बाबा महाराजांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. काय 500 रुपये दिसले, बरोबर आहे, तेवढा संसार. याच्यापेक्षा सामान्य जो समाज आहे आपला मध्यमवर्गीय, याच्यापेक्षा काही तो पुढे जात ठीक आहे, आनंदात आहे. मग 2 मित्र भेटले, काय काय वामन कसं काय चाललंय, प्रभाकर कसं काय चाललंय, छान आहे, आता आम्ही खोली बदलतोय, पूर्वी आमची 10 बायची होत, आता मी फ्लॅट घेतलाय, 1 रूम किचन, त्याच्यात आनंद. आणि एक प्लॉट सुद्धा घेऊन ठेवलाय, अजून एक 5-6 वर्षांनी मी तिथे बांधणार आहे, बस संसार. याच्यापेक्षा झाला, पैसे आले, रिटायर झाल्यानंतर डोक्याला काही ताप नाही, मुलं शिकली, बाबा महाराजांच्या कीर्तनाला निवांत जाऊन बसता येतो, संसार सुखाचा. अशीच माणसं आपल्याकडे आहेत. जास्ती आशा कराल तर खड्ड्यात जाल. मर्यादित जीवन मर्यादित असल्यानंतर, कारण का इथे काही सोडायचं नाही, काही धरायचं नाही. काय सांगतोय नीट लक्षात घ्या. संसार कळू द्या ना कशाला म्हणतात. त्याच्या पुढे जरा परमार्थात गेलो, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, जन्म मरण हा संसार, जरा परमार्थात. अजून सांगू वरचा अध्यात्मातला. आडवे तिडवे विणले तंतू, वस्त्रनाम मृषामातू, तेवी संसार शब्द हा व्यर्थू, स्फुरे भगवंतुमी तद्रूपे. आडवे तिडवे विणले तंतू, अध्यात्मातला संसार. अरे अध्यात्मामध्ये संसार नाहीच, आडवे तिडवे तंतू. त्या तंतूला तुम्ही म्हणता लॉंग क्लॉथ, त्या तंतूला तुम्ही म्हणता मलमल, त्या तंतूला तुम्ही म्हणता हरक, त्या तंतूला तुम्ही म्हणता केम्ब्रिक, त्या तंतूला तुम्ही म्हणता 2x1, त्या तंतूला तुम्ही म्हणता 2x2. तंतूकडून बघा, तंतूच. जाडीकडून बघताय म्हणून म्हणताय, पण शेवटी आडवे काय तिडवे काय तंतूच. संसार शब्द व्यर्थ आहे, त्याच्यातला कापूस बघ. तसं महाराज म्हणाले, आडवे तिडवे विणले तंतू, विणले तंतू, वस्त्रनाम मृषामातू, तेवी संसार शब्द हा. अजून एक गोवी सांगतो, फडा पुच्छ वाकुडा वाघ, तेने आकारे म्हणती नाग, नाग नव्हे सोनेची चांग, तेवी जग हे मद्रूप. पुष्कळ भाषा आहेत, एवढी न कळणारी काही मी तुम्हाला कधी सांगत नाही. दृश्य काय, द्रष्टा काय, दर्शन काय, फडा पुच्छ वाकुडा बाग, ज्ञाता काय, ज्ञेय काय, ज्ञान काय, फडा पुच्छ वाकुडा बाग. संसाराची व्याख्या प्रत्येक जण भिन्न. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, शेवटचं टोक. प्रपंच नाहीच, परमार्थच आहे, प्रभूच नटलेला आहे. आता कळलं. लहान मुलापासून शेवटपर्यंत असा संसार पालटत जातो. पहिल्यांदा संसाराकरता झटतो आणि मग म्हणतो आहे काय संसारात. पण एक सांगू का, संसार केल्याशिवाय हे कळत नाही. संसार केल्यावर कळतं की संसारात काही नाही, पण संसाराशिवाय जमत नाही. एक सांगू का, देह वाईट आहे सगळेजण म्हणतात, पण वाईट देहाशिवाय परब्रह्माचं दर्शन होत नाही, हेही सत्यच आहे. सांगा की, देहाची निंदा केली तरी पंढरीची वारी पायाने चालूनच करायची आहे ना, पुढे जाता सोडून. म्हणून काही काही वेळेला असं सांगितलं जातं
अन्न सोडलं, उपवास केला, ठीक आहे, एक विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येक गोष्टीला महत्व असतं. नाही असं काही. एखादा मुलगा काहीच देवाचं करत नाही, अधूनमधून का होईना आठवड्यातून एक वार उपवासाचा करतो, सगळं आयुष्य व्यर्थ आहे. म्हणून रास क्रीडेशिवाय जीवनामध्ये दुसरं काहीच नाही आहे. तात्विक दृष्टिकोनातून विचार करायचा, म्हणून त्या लेवलने विचार करावा, म्हणजे त्याच्यामध्ये काही वाईट आहे असं तुम्हाला वाटणार नाही. इथे रती घडतोय, माझा शब्द तुमच्या कानात शिरल्यानंतर जर परिवर्तन घडलं तर समजावा तिथे आत्मरती घडतोय. हा सिद्धांत लक्षात घ्या. काना वचनाची भेटी, किती गोड सांगितलं. कानामध्ये आणि वचनाची गाठ भेट झाली, झालं, एकरूपता प्राप्त झाली, बोधपुत्र प्रेम बोध तिथे प्रगट झाला. तसं या ठिकाणी. आणि पण एक आहे, हे घडण्यापूर्वी जर अहंकार निर्माण झाला तर तो अहंकार आपल्याला लांब फेकून देतो. जीवनामध्ये जर माणसाच्या आयुष्यात कोण घात करत असेल त्याचा, तर अहंकार हाच घात करतो. याच्याबद्दलच बोलीन आणि उद्या पुढे सांगेन. काय घात करतो जीवनामध्ये आपला मंडळी? आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा कोण नाही, माझ्या इतका श्रेष्ठ कोणी नाही, म्हणून आपण सगळ्याला तुच्छ लेखत असतो. इतकी प्रवचन ऐकताय, जरा सगळ्यांना तुच्छ लेखायचं कमी करा. जो तो आपापल्या पदाच्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, कोणी का असेना. बाबा महाराज आहे मोठा, मान्य आहे, लाखो माणसं मागे आहेत, मान्य आहे, पण इथे बसलेल्या माझ्या मातोश्री भगिनी, एक लहान मूल सुद्धा काही कमी मानायचं काही गरज नाही आहे. हे जर तुमच्या मनातलं गेलं नाही तर मग कशाची प्रवचन ऐकता आणि कशाच कीर्तन ऐकता. हा, कुणी जर कुठे कमी जास्ती असेल तर गोड शब्दात त्याला सांगावं, त्याला तुच्छ लेखून नाही, हे करून नाही, बाबा असं कर रे, असं सांगावं. हा, हे असं तुमच्या वाणीत, बोलण्यात, वागण्यात बदल झाला म्हणजे आम्हाला कळतं की तुम्ही प्रवचन ऐकले. सगळ्याला जर आपण तुच्छ लेखत गेलो तर लक्षात ठेवा, एक दिवस जगत आपल्याला इतकं तुच्छ लेखेल की आपण 10 वेळा बोलवलं तर नाही, कोणी जवळ सुद्धा फिरकायचं नाही. आयुष्यात कमवायचं असेल तर एवढंच कमवा, नाही तर कशाची प्रवचन ऐकता. नाही का? माझ्या आयुष्यात मी दुसरं काही जोडलं असं मला वाटत नाही, पण माणूस एकही कमी जास्ती होऊ नये, जितका जवळ येता येईल तितका जवळ यावा, हाच माझ्या आयुष्यातला मोठा प्रयत्न आहे. बस एवढाच प्रयत्न करतो. तोडून मला सुद्धा बोलता येईल, कारण शब्दाचा साठाच आहे माझ्याकडे. वज्रासारखा शब्द कसा टाकावा आणि मऊ मनाहून शब्द कसा टाकावा हे मलाही कळतं. पण ही जी जागा आहे, आपण जे येतो ते जागं व्हावं आणि जितका जास्ती कमीत कमी प्रयोग करून शब्द वापरता येईल. आणि आयुष्यात लक्षात ठेवा, आपण कोणतरी महान आहोत कोणत्या कुरी, मला असं कधी वाटलं नाही. हो, किती परंपरा मोठी आहे. आज 135 वर्षाची परंपरा माझ्या मागे आहे. किती अहंकार वाटायला पाहिजे, नाही कधी वाटत. प्रत्येक प्रवचनाला येताना ना मला असं वाटतं आजचं प्रवचन कसं होईल. बरं का, मी रोज प्रार्थना करत असतो. काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. मानसपूजा तुम्हाला जे सांगतो ते मी करतो. रोज मानसपूजा झाल्यावर आज संध्याकाळी प्रवचन आहे बरं का, प्रभू पांडुरंगा, मला काय येतं नाही येतं विसरून जा, पण लोकांना आवडू दे बरं का. ते येत आहेत ना, ते समाधान घेऊन जाऊ देत. लक्षात ठेवा, इथे माणूस येतात ते तुमची हेटाळणी किंवा त्यांच्या घरामध्ये खाया प्यायला मिळत नाही म्हणून येत नाहीत, किंवा वेळ जात नाही म्हणून कोणी इथे बसत नाही आहे. त्यांना माहिती आहे 1 तास आपण प्रवचनाला जातो, तोच काहीतरी आनंद प्रेम रस घेऊन यावा, एवढ्या करता येतो. हे कधीही कोणी तुम्ही विसरू नका, मी विसरणार नाही, मी तर विसरतच नाही. काय माझ्या आयुष्यामध्ये जेवढं माणसांना जपता येईल तेवढं मी जपलं. नाही जपता आलं तर उलट सुलट बोललो नाही, 10 त्यांच्यापासून लांब राहिलो, नाही तर त्यांना तरी 10 लांब केलं. हे सगळ्यात उत्तम उपाय बरं का.
साध्या सुद्धा माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की ही व्यक्ती आपली आहे, तरच आपण आयुष्यात काहीतरी कमवलं. खूप पैसे तुमच्याकडे असतील, लक्षात ठेवा, पाणी पाजायच्या वेळेला तुमचा पैसा तुम्हाला पाजणार नाही. प्रेमाने दोन माणसं जवळ गेली तरच ते पाणी देतील. हो, नर्सची ड्युटीची वेळ संपल्यानंतर ते म्हणेल 6 वाजले, मला घरी जायचंय. अगं माझं औषध देऊन जा, पुढची नर्स देईन. नाही आली तर तुमची व्यवस्था करा तुम्ही. चांगली असेल तर बोलणार नाही, पण बाहेर सांगेन तुमची आई थांबा म्हणते, मला थांबायला वेळ नाही आहे, मला दुसरी ड्युटी आहे. नाही तर तुम्ही जाऊन बसा तुमच्या आईजवळ. नीट लक्षात घ्या, सगळी विकत घेऊन कामं होत नाहीत. विकत ज्यांना घेतलं त्यांना सुद्धा लढा लावावा लागतो, तर जीवनामध्ये काम होतं. हे नाही समजलं तर काय प्रवचन ऐकता ना काय. आम्ही बाबा महाराजांना आयुष्यभर नाही, पुढच्या जन्मी ऐका, काही फरक नाही. महत्वाचा भाग आहे हा जीवनामध्ये, बर का. परमार्थ एवढ्या करताय, हा लोकसंग्रह कसा करताय, नाही का. माझी खात्री आहे इथे अनेक माणसं आहेत की जी माझ्या 5 फूट जवळ सुद्धा आली नाहीत. पण खरं सांगू का, ते माझ्या 5 फूट जवळ येऊ नका, पण मला असं वाटतं प्रत्येक येणारा माणूस माझा आहे. आणि आता खरं सांगतं, तुमच्या आत्म्याला सांगायचं, तुम्हाला नाही वाटत बाबा महाराज आमचा आहे? नाही वाटत सांगा. नसेल तुम्हाला माझ्याजवळ येण्याची पाळी मिळाली, नसेल 2 शब्द तुम्ही माझ्याशी बोलला. काही काही तर अशा आहेत की आयुष्यभर माझ्याशी येऊन सुद्धा बोलायचा शब्द मिळत नाही. एवढा लोकांचा रेटा असतो, गर्दीत कुणाला येता येत नाही. पण कधीतरी कुणीतरी येऊन भेटतो आणि सांगतो, महाराज काल प्रवचनातलं माझं तुम्ही सांगितलं. मी म्हटलं, अहो तुम्हाला भेटलं नाही. नाही हो, माझ्या करताच प्रवचन होतं. मला असं वाटतं इतक्या दिवशीची आपली प्रवचनाची सेवा सार्थकी लागली. हे बघा, प्रवचन काय, कीर्तन काय, परमार्थ काय. ज्ञात व्यक्तीवर आपण प्रेम करणं हे स्वाभाविक आहे, पण अज्ञात व्यक्तीवर सुद्धा प्रेमचा पाझर जावा एवढ्या करताही प्रवचन आहे. हे जर नीट कळलं, नाही तर काही नाही. शेवटी माणसं ऐकतात आणि म्हणतात आमचं आहे ते बरोबर आहे. संपाल, लिहून ठेवा, प्रवचनातला शब्द आहे, संपाल, बर का. हो, अहंकार कुठे शिरेल सांगता येत नाही. कृष्णाच्या सान्निध्यात असताना सुद्धा अहंकाराने प्रवेश केला. किती जबरदस्त आहे हा. ज्ञान अभिमान ब्रह्मयासी, चोरोनी नेले गोपाळ वत्साशी, मग होणे पडले त्या वेशासी, ज्ञान अभिमानाशी भिवनी. प्रकृतीसी ऐसा भुलला गोविंद, करिता आनंद नामा म्हणे, झाला अभिमान धन्य आम्ही आता, लक्ष्मीची आकांता भोगत असे, झाला अभिमान. एक 5-7 मिनिटं जास्ती घेतली, कारण इतर सांगण्यामध्ये थोडा वेळ. मी कधीच तुमचं प्रवचन 2 मिनिटं सुद्धा कमी करणार नाही. काय थोडंसं सांगतो, आज रविवार पण आहे, 2-3 मिनिटं इकडे तिकडे, जास्ती काही नाही. महत्वाचा भाग काय सांगितला, अभिमान. तुकाराम महाराज म्हणाले, अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. जिथे जिथे अभिमान आहे तिथे समजावं त्याचं एक ना एक दिवस तोंड काळं झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या धाकाने, आपल्या दराराने माणसं आपल्याशी नीट बोलली तरी मागे नीट बोलत नाहीत. आणि तुमच्या समोर काय बोलतात त्यापेक्षा मागे काय बोलतात याला मोठी किंमत आहे. लक्षात ठेवा, सून तुमच्या समोर काय बोलते त्यापेक्षा मागे काय बोलते याला महत्व आहे. एवढं सासूबाईने लक्षात ठेवा. आणि सुनेने लक्षात ठेवावं की सासू आपल्या समोर काय बोलते त्यापेक्षा मागे लोकांना काय सांगते हे महत्वाचं आहे. बाप मुलाबद्दल मुलाच्या तोंडावर काय बोलतो हे जितकं महत्वाचं आहे, त्यापेक्षा तो मागे काय बोलतो मुलाबद्दल हेही तितकंच महत्वाचं आहे. एवढं जरी कळलं तरी अभिमान काय कळतो. अरे अभिमानच बाप मुलामध्ये वाकडा आणतो, अभिमानच पती पत्नीमध्ये वाकडा आणतो, अभिमानच भावाभावात वाकडा आणतो, अभिमानाच बहीण भावात वाकडा आणतो, अभिमानच नोकरामध्ये मालकामध्ये वाकडा आणतो. हे नीट लक्षात घ्या. हो,
अभिमान बाजूला सारा. आणि वारकरी संप्रदायाचं ब्रीद तेच आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकाच्या पाया पडण्याची जी प्रक्रिया सांगितली, लक्षात ठेवा. देवाच्या पाया पडणं निराळं, गुरुच्या पाया पडणं निराळं, आई वडिलाच्या पाया पडणं निराळं, आणि दिसेल त्याच्या पाया पडणं निराळं. फार फरक आहे. एक व्यक्ती आपल्यापेक्षा 50 वर्षांनी मोठी आहे, माळ घातल्यानंतर ती सुद्धा वागते, अरे बाबा, अरे वा वा वा, माळ घातली होय सोन्या. तोही वागतो पायावर डोक. अहो बाबा, तुम्ही माझ्या कसं पाया पडता? अरे लेकरं, मी तुझ्या पाया पडत नाही रे, आज तू वारकरी झालास. अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरे. ज्या वेळेला अभिमान संपतो, संसारात असू दे, परमार्थात असू दे, अध्यात्मात असू दे, अभिमान 3 प्रकारचे आहेत. उद्या सांग, कारण आता अभिमानाचा विषय आलेला आहे. ते सांगितल्याशिवाय पुढे मला जाता येणार नाही. कारण गोपिकांना अहंकार झाला. लक्षात ठेवा, चांगल्या कर्माचा सुद्धा अहंकार होऊन देऊ नका. तुमच्यावर देवाची कृपा झाली तर मिजास मिरवू नका. देवाने मला निवडलं याच्यातच माझं भाग्य आहे. देवाने मला निवडलं याच्यात माझं भाग्य आहे असं म्हणू नका. माझ्यासारखा कोणी नाही. केव्हा पडशील मागे सांगता येत नाही, सांगता येत नाही. सेंचुरी काढायला गेलेले आउट होतात आणि 7 नंबरचा 110 काढतो. आता कळलं. जे सेंचुरी काढतील या आशेने त्यांना 1, 2, 3, 4 ठेवलेलं असतं, ते धडाधड उडतात. आलं का लक्षात? याचा अर्थ कळला का? म्हणून म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तसं होल लाईफ इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट आहे काय? टोला बसला तर बसला, नाहीतर आउट, नाहीतर आउट. लक्षात ठेवा, हातातले कॅच सुटतात आणि हातात जाऊन गोळा बसतो. काय सांगावं याचं? म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अभिमान करू नका. गवळणीना अभिमान झाल्यानंतर काय घडलं ते उद्या बघू. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. नमो माय भाषा.